शेतकऱ्यांवर वाघाचे सतत होणारे हल्ले, शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या सोयी, पीक विमा, गुराढोरांना चराईचा प्रश्न या विविध शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भूमिपुत्र ब्रिगेड येत्या 13 सप्टेंबरला मूल तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेस नेत्या तथा भूमिपुत्र ब्रिगेडच्या मार्गदर्शिका डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी मूल येथे पत्रकार परिषदेत दिली। वाघ आणि वन्यजीवांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ होत असून पर्यावरणीय समतोल बिघडत आहे। गुराढोरांना चराईसाठी सरकारने जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे। शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या सोयीच्या बाबतीत सरकार उदासीन आहे। सरकारचे पीक विमा धोरण हे विमा कंपन्यांचे पोट भरण्यासाठी निर्माण केलेले आहे, असा आरोप काँग्रेस नेत्या तथा भूमिपुत्र ब्रिगेडच्या मार्गदर्शिका डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी पत्रकार परिषदेत केला। यावेळी पत्रकार परिषदेला डॉक्टर राकेश गावतुरे, विजय मुसळे, नितेश मॅकलवार, दीपक वाडई, विक्रम गुरनुले, मनीष मोहर्ले, देवाजी ज्ञानबोईवार, स्मिता लोणबोले, संतोष चिताळे, राकेश मोहर्ले, रोहित निकुरे, देवराव पेंदोर, रवींद्र पेंदाम आदी उपस्थित होते। 13 सप्टेंबर शुक्रवारी रोजी भूमिपुत्र ब्रिगेड द्वारा एक मोठा धडक मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे आणि हजारो शेतकऱ्यांना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत। या पंचकृषीतील शेतकरी हा आसमानी संकटाला तर परेशान आहेच, पण सुलतानी संकट या शेतकऱ्यांवर खूप जास्त आहे। या भागातील वन विभाग, या भागातील शासन प्रशासन या सर्वांना त्रस्त हा शेतकरी आहे। या ठिकाणी हिंस्रप्राण्यांचे हल्ले अतिशय वाढलेले आहेत। जंगलात नाही तर शिवारात येऊन वाघ आणि अनेक प्राणी हल्ले करत आहेत, पण वन विभाग याबद्दल कुठलीच आपली भूमिका स्पष्ट करत नाही, कुठलीच सुरक्षिततेची भूमिका घेत नाही आणि अनेक वर्षापासून याबद्दल आम्ही बोलतो आहे, पण त्याबद्दल कुठलीच सुधारणा ते आपल्या पॉलिसीमध्ये करत नाही। शिवाय या ठिकाणी आमच्या अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळाले नाही। कित्येक महिन्यापासून शेतकरी या त्या दारावर कधी कृषी अधिकाऱ्याच्या, कधी जिल्हाधिकाऱ्याच्या, कधी इन्शुरन्स कंपनीच्या दारावर जात आहे, पण तिथे कुठेच त्याला समाधानकारक उत्तर मिळत नाही आणि त्याला पीक विमा मिळत नाही। त्याचसोबत या ठिकाणी आमचे शेतकऱ्यांसोबत या ठिकाणी बराच मोठा गोलकर समाज, कुर्मळ समाज राहतो, जो गाई चारायला आणि त्यांच्याकडे अनेक असे कॅटल प्राणी आहेत आणि त्यांच्या चराईचा प्रश्न हा सगळ्यात मोठा गंभीर आहे आणि या लोकांना कुठले चराईचे क्षेत्र वन विभागाने निर्माण केलेले नाही, तसे जंगलात जाण्यापासून यांच्यावर मज्जाव आहे आणि त्यामुळे त्यांच्या जनावरांवर उपासमारीची पाळी आहे, पण त्या स्वतःवर पण उपासमारीची पाळी आलेली आहे आणि अनेक या ठिकाणी संकटांना मात देत शेतकरी आपलं धान्य पिकवतो, पण त्याला हमीभाव मिळत नाही आणि अनेक अशा प्रकारे अनेक समस्यांना तोंड देत या ठिकाणचा शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनता जगत आहेत, पण त्यांना कुठलाही न्याय न मिळाल्यामुळे आम्ही 13 तारखेला रस्त्यावर उतरणार आहोत आणि तहसील कार्यालयावर धडकणार आहोत।